नमस्कार मित्रमैत्रिणींनो. हाय फ्रेंड्स, कैसे हो दोस्तों. मी मनीषा. आज माझा मूडच नाही आहे, कारण माझे पप्पा अमेरिकेला चाललेत. मी कशी राहू त्यांच्याशिवाय. मला ते इथेच हवेत, माझ्याजवळ. आजी म्हणते की जाऊ दे त्यांना, पण मी काय करू. अशा वेळेस माझे आजोबा म्हणतात की प्रश्न पडला की मोठ्यांना लगेच विचारावे. तर चला तर यंग तरंगच्या स्टुडिओवरती आज आलेल्या पाहुण्यांनाच विचारूया. मी मोहिनी ठाकरे. आज मी इथे आले आहे हे एक समुपदेशनासाठी. मी ह्या क्षेत्रामध्ये विकलांग मुलांच्या पालकांसाठी तसंच तुमच्यासारख्या शालेय विद्यार्थ्यांच्या करिअर समुपदेशन किंवा त्यांना कोणती करिअर निवडावी या संदर्भात समुपदेशन करते. मी राहुल प्रभू. मी महात्मा गांधी विद्यामंदिर इथे शिक्षक आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ म्हणजेच बालभारती यामध्ये इतिहास विषय कार्यगट सदस्य आहे. तर तुम्हाला काही प्रश्न आहेत का? स्वार्थ आणि लोभ हा माणसांमध्ये कसा निर्माण होतो? स्वार्थ म्हटला की तो मला काहीतरी माझ्याकडे जे आहे ते मला कमी पडेल की काय या भीतीतून स्वार्थ निर्माण होतो. म्हणजे माझ्याकडे समजा एकच सफरचंद आहे, आता जर दुसरा कोणीतरी मागेल की काय या भीतीने मी ते पटकन खाऊन टाकणं, हा स्वार्थ झाला. लोभ म्हणजे काय की माझ्याकडे सफरचंद एक आहेच, परंतु मला आता मी सकाळी खाणार, मग अजून मला टोपलीमध्ये दिसत आहेत की 3-4, मग त्यातलं मी एक दुपारला ठेवीन, एक संध्याकाळला ठेवीन आणि एक रात्रीला पण ठेवीन. हा झाला लोभ. खरं तर मॅडमनी स्वार्थ आणि लोभ म्हणजे नेमकं काय ते सांगितलं. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वार्थाचा विचार केला तर स्वार्थामधला स्व किती व्यापक आहे याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कारण स्वार्थ म्हणजे स्वतःपुरती असू शकतो, तो पुढे स्वकुटुंब, स्वप्रांत, स्वदेश, स्वराष्ट्र आणि तिथून मग पुढे मानव जातीपर्यंत जाऊ शकतो. आणि लोभाचा विचार केला तर लोभ ही दुहेरी संकल्पना आपण विचार करू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास असणं म्हणजे पण लोभ असू शकतो, किंवा एखाद्यावर असणारं प्रेम, जसं आपण पत्रामध्ये लिहितो ना की कळावे लोभ असावा, त्यातला लोभ हा वेगळ्या अर्थाने पण असू शकतो. स्वार्थीपणा हा सर्वांमध्येच असतो, पण काही लोक ते दाखवतात आणि काही लोक नाही. तर स्वार्थीपणा हा आपल्या आयुष्यात किती दुष्परिणामदायक ठरू शकतो? स्वार्थीपणाचा विचार केला तर परत याचे 2 पैलू आहेत. काही वेळेला स्वार्थ हा चांगल्यासाठी असू शकतो. त्याच्याबद्दल आणखी एक छोटीशी मी गोष्ट सांगतो की एक शेतकरी असायचा, तो कलिंगडाचा शेतकरी होता. आणि कलिंगडाचं पीक यायचं आणि त्यातलं सगळ्यात जास्तीत जास्त जे कलिंगड होतं, जास्तीत जास्त मोठं आणि चांगल्या दर्जाचं कलिंगड होतं, तो कधी विकायचा नाही. तो कुठे ठेवायचा तर तो बाजूला काढून ठेवायचा आणि गावातल्या सगळ्या मुलांना बोलवायचा आणि त्यांना ते खायला द्यायचा. आता यामागे त्याचा एक स्वार्थ होता. काय स्वार्थ होता की त्याची एक अट असायची की त्या कलिंगडाच्या बिया ज्या होत्या त्या बिया या त्याने थुंकून तिथेच ठेवायच्या आणि मग त्या चांगल्यात चांगल्या कलिंगडाच्या बिया हा शेतकरी हा परत बियाणं म्हणून वापरायचा. म्हणजे इथे ज्याला आपण परमार्थ म्हणतो तोही आला आणि स्वार्थ आला, दोन्ही गोष्टी आल्या. स्वार्थ आणि लोभी माणसांच्या जीवनात कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? आता स्वार्थी माणूस म्हटला की तो कोणाशी काहीच वाटत नाही, किंवा लोभी असेल तर तो दुसऱ्यांचंच जास्त स्वतःकडे घ्यायला बघतो. मग अशा माणसाला मित्र असू शकतील का? नाही असणार ना. किंवा शेजारी मदत करतील का कधी अडचण आली? नाही, कारण तोही शेजाऱ्यांना कधी मदत नाही करणार. तर हे दुष्परिणाम होतात स्वार्थीपणा किंवा लोभीपणाचे. स्वार्थ जो आहे हा स्वार्थ परत मी सांगतो की स्वतःपुरती असेल तर नक्कीच त्या माणसाच्या जीवनामध्ये काही अडचणी येतातच. कारण तो स्वार्थी आहे किंवा तो लोभी आहे हे कळल्यानंतर इतर लोक त्याला फारशी मदत करायला पुढे जात नाही. पण जेव्हा माणूस सगळ्यांचा विचार करत असतो त्यावेळेला त्या माणसाला मात्र नक्कीच मदत करायला सगळेजण पुढे येत असतात. आपण टीनेजमध्ये आपल्याला असं वाटतो की एक टीनेजमध्ये आपल्या फ्रेंड्सकडे स्मार्टफोन आहेत तर आपल्याकडे पण स्मार्टफोन पाहिजे. आपल्याकडे जर लो कंपनीचा फोन असेल तर आपल्याला वाटतो आपल्याला पण त्यांच्यासारखा फोन पाहिजे. आपण जेव्हा पॅरेंट्सला रिक्वेस्ट करतो तेव्हा ते बोलतात नाही आपल्याला एबल नाही आहे, पण आपण हट्टावरतीच येतो की मला पाहिजे म्हणजे पाहिजेच. तेव्हा पॅरेंट्स समजवतात की त्याच्या मी पण फोनच लागणार आहे, याच्या मी पण फोनच लागणार आहे. मग आपण कशाला असं करावं? पण तरी आपण ऐकत नाहीच. बरोबर आहे ना. आपल्याला फोनचा सध्या उपयोग काय आहे
की आपल्याला शाळेत जाताना काही अडचण आली तर पटकन आपल्या पालकांशी संपर्क साधता यावा. जर एवढा साध्या फोनने आपलं काम होत असेल आणि आपले पालक जर तेवढाच फोन देऊ शकत असतील तर काय हरकत आहे तो फोन वापरायला. पुढे मोठं झाल्यानंतर जेव्हा आपण स्वतंत्र कमावू शकतो आणि तो फोन जेव्हा घेऊ शकू अशी आपल्यामध्ये क्षमता निर्माण होईल त्यावेळेस आपण घ्यावा ना स्मार्टफोन जो तुम्हाला आत्ताच्या मुलांना आवडतो. पण मूळ उद्देश फोनचा संपर्क साधणे आणि ते पण संकटकाळी, बरोबर आहे ना. तर सध्या आहे पालक जो फोन देतील त्याच्यावरती तुम्हाला समाधान मानायचं आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वार्थ म्हणा किंवा लोभ म्हणा, या सगळ्याच्या मागे एकच गोष्ट असते, ती म्हणजे गरज. म्हणजे आपली गरज काय आहे ते ओळखूनच पुढचा विचार करणं आवश्यक असतं. जसे स्वार्थ आणि लोभाचे तोटे असतात तसे काही फायदे असू शकतात का? हो, नक्कीच. स्वार्थ आणि लोभाचे तोटे आणि फायदे ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आता स्वार्थ किंवा लालसा किंवा लोभ याचा जर विचार केला तर आपण म्हणतो की ज्ञान लालसा किंवा ज्ञानाचा लोभ किंवा ज्ञानाचा स्वार्थ किंवा ज्ञान मिळवणं, जास्तीत जास्त ज्ञानाचा हव्यास, तर याचा कधीच तोटा होऊ शकत नाही ना, हा फायदाच असू शकतो. पण जेव्हा माझ्याकडे नाहीये जे दुसऱ्याकडे आहे ते मिळवण्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार, म्हणजे या ज्या संकल्पना आहेत स्वार्थ आणि लोभ हे कुठेतरी माणसाला पुढे जायला प्रवृत्त पण करत असतं. म्हणजे काही बाबतीत याचा फायदाही होऊ शकतो. पण फक्त माझ्याकडे आहे आणि ते माझ्याचकडे राहिलं पाहिजे, बाकी कोणाला मिळता कामा नाही असा जर विचार केला तर त्याचे नक्कीच तोटे होण्याची शक्यता जास्त असते. आपण आपल्या जीवनातून स्वार्थ आणि लोभ कसं काढायचं? खरं तर आपल्या जीवनातून स्वार्थ आणि लोभ हे काढणं कठीण आहे. कारण असं फार कमी लोकांच्या बाबतीत झालंय की त्या सगळेच पूर्णपणे निस्वार्थी झालेले आहेत आणि ते सगळे संत महात्मे होऊन गेलेले आहेत. स्वार्थ आणि लोभ जीवनातून पूर्णपणे काढता येणार नाहीयेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण किती मर्यादेपर्यंत तो आपल्याकडे ठेवायचा याचा विचार आपण नक्कीच करू शकतो. प्रेक्षकांमधून कोणाला काही विचारायचं आहे का? स्वार्थामुळे आपल्या कोणत्या चांगल्या सवयींवर परिणाम होऊ शकतो? पहिली सवय तर काही गोष्टी आपण नेहमी घरामध्ये वाटून एकमेकांमध्ये घेत असतो. ही पहिली सवय स्वार्थामुळे बिघडू शकते की जे काही पप्पांनी आणलेलं आहे, आपल्या आईवडिलांनी आणलेलं आहे ते मी एकटंच खाणार, माझ्या भावंडांना मी देणार नाही. हे पहिलं झालं. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला स्वतःला आपसामध्ये काही शंका असतात अभ्यासाबद्दल. जर तुम्ही तुमच्या मित्रांना मदत केलीत तर उद्या तुम्हाला काही शंका असतील, छोटा प्रश्न आहे, आज आपली मैत्रीण आपला सोडवू शकते, तर तो आपला ती जी शक्यता आहे ती दूर होते. कारण आपण कोणाला मदत करत नाही, स्वार्थीपणाने आपण आपलेच प्रश्न सोडवतो किंवा आपला अभ्यास आपल्यापुरतं सीमित ठेवतो. मग एक वेगळा विचार आपल्याला जो मिळणार असतो आपल्या मित्रमैत्रिणींकडनं तो आपल्याला मिळत नाही. हा मुख्य तोटा आहे. आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या करिअरचे मार्ग जेव्हा चूज करतो तेव्हा आपण नेहमी हे विचार करतो की आपलं यश आणि पैसा कुठे, मग हा आपला स्वार्थ आहे की काय आहे? नाही, हा मुळीच स्वार्थ नाही आहे. प्रत्येकाने आपला पुढचा मार्ग हा शोधायचाच आहे आणि त्याबद्दल विचार करायचाच आहे. त्याच्यामुळे हा मुळीच स्वार्थ नाही. स्वतःचा विचार करणं हा निश्चितच चांगलं. स्वतःच्या करिअरचा विचार करताना समाजाचा विचार किंवा देशाचा विचार करणं सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. कारण आज जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्यापैकी किती जणांना शेतकरी व्हायचं आहे तर बऱ्याच जणांचे हात खाली असतील. कारण बऱ्याच जणांना वाटतं की आपण डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मी सॉफ्टवेअरमध्ये जाणार, मी कम्प्युटरमध्ये जाणार. पण शेतकरी जर उद्या सकाळी कोणी झालं नाही तर तुम्ही सकाळच्या जेवणाला पेनड्राईव्ह किंवा दुपारच्या जेवणाला सीडी खाऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांचा विचार करून, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी संधी आहे आणि प्रत्येक क्षेत्र समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. स्वार्थी व लोभी बनण्यास लोक कसे प्रवृत्त होतात? आता ही वृत्ती मुळामध्ये जर आपल्याला काही कमी पडत असेल तर त्यातून ही वृत्ती निर्माण होते की जे माझ्याकडे आहे ते मी कोणालाही देणार नाही, फक्त माझ्यापुरतं, कारण मुळात ते कमीच आहे. ह्या मुख्य परिस्थितीमुळे तो स्वार्थीपणा येतो
आणि लोभीपणा म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आवडते पण त्याच्यात ते कोणाचंच आपण म्हणतो ना हे नाही, अंकुश नाही की बाबा एखादी गोष्ट मला हवीच आहे ती मी पुन्हा 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 मिळवत जाते, म्हणजे तो अंकुश नाही कुणाचा, किंवा कोणी सांगायला आपल्याला नसेल की हा अतिरेक होतो ह्या गोष्टीचा, आता तू इथे थांबलं पाहिजेच. तर अशा परिस्थितीमध्ये ही प्रवृत्ती वाढू शकते. स्वार्थ व लोभ यांच्यामुळे देशाच्या जनतेवर काही वाईट परिणाम होऊ शकतात का? स्वार्थ आणि लोभी प्रवृत्तीमुळे देशाच्या जनतेवर वाईट परिणाम किंवा चांगले परिणाम याचा जर विचार केला तर संमिश्र स्वरूपाचे परिणाम होऊ शकतात. म्हणजे काही वेळेला स्वार्थी प्रवृत्ती, आता आपण काही उदाहरणं घेऊया की एखादा राज्यकर्ता जेव्हा आपला देश आणि आपलाच देश विचार करत असतो त्यावेळेला त्या देशाच्या दृष्टीने, म्हणजे आतापर्यंत काही हुकुमशहा झालेले आहेत, त्यांनी फक्त आपल्या देशाचा विचार केला, इतर म्हणजे संपूर्ण जगाचा विचार केला नाही. त्यामुळे त्या देशाच्या दृष्टीने ते चांगलंच झालं. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की आपलाच विचार करणं, मग देशाचा विचार नाही झाला तरी चालेल, मग अशा परिस्थितीमध्ये देशाचं नक्कीच वाईट होऊ शकतं, हे नक्की. पण कधी कधी काय असतं की स्वार्थ किंवा लोभ काही असेल तरी त्याचा अतिरेक होऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. स्वार्थी व लोभी वृत्ती मानवाच्या जीवनात कोणकोणत्या पद्धतीने येते? स्वार्थी आणि लोभी वृत्ती माणसाच्या जीवनात वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकते. म्हणजे मगाशीच मॅडमनी सांगितलं की माझ्याकडे आहे आणि मला ते मिळवायचं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वार्थ असू शकतो आणि ती हाव किंवा लोभ सुद्धा असू शकतो. पण माणसाच्या जीवनाचा जर विचार केला ना तर माणसाच्या 3 प्रवृत्ती असतात. त्याच्यामध्ये एक असते प्रकृती, एक असते विकृती आणि एक असते संस्कृती. प्रकृतीचा जर विचार केला तर प्रकृती म्हणजे काय, तर माझ्या ताटात वाढलेलं आहे आणि ते मी खातोय, ही प्रकृती झाली. विकृती म्हणजे काय की माझ्या ताटात वाढलेलं आहे, मला ते पुरेसं आहे, पण दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा मला हवं आहे आणि ते मी मिळवतोय, ही झाली विकृती. आणि मला माहिती आहे माझ्या ताटातलं पुरेसं आहे पण माझ्या समोरच्याचं ताट रिकामं आहे आणि त्यावेळेला मी माझ्या ताटातलं त्याला देतोय, ही झाली संस्कृती. आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर चला पाहूया आपण एक व्हिडिओ क्लिप. ही एका अशा कुटुंबाची गोष्ट आहे ज्या घरात एक 10 वर्षांचा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत आणि आपल्या आजोबांसोबत राहत होता. आजोबांचं वय झालं होतं आणि वाढत्या वयामुळे नेहमीच त्यांच्या हातून वस्तू पडत असत. यामुळे सून आणि मुलगा दोघेही चिंतित झाले होते. हळूहळू त्यांनी आजोबांचं सगळं सामान वेगळं केलं आणि त्यांच्या जेवणाचं टेबल सुद्धा घराच्या एका कोपऱ्यात ठेवलं गेलं. सगळी काचेची भांडी काढून त्यांच्या जेवणासाठी एक लाकडी ताट ठेवण्यात आलं. हे सगळं पाहून आजोबांना फार वाईट वाटलं. असेच काही दिवस गेले. एके दिवशी वडिलांनी छोट्या राजूला लाकूड आपटताना पाहिलं आणि त्यांनी त्याला विचारलं, राजू, अरे मला पण सांग की तू काय बनवतोयस ते? बाबा, तुमचा हॅपी बर्थडे आहे ना? हा बेटा. आणि वाढदिवसाला आपलं वय वाढतं ना? हा बेटा. म्हणजे हॅपी बर्थडे नंतर तुम्ही म्हातारे होणार. मग मी तुमच्या हॅपी बर्थडे साठी गिफ्ट बनवतोय. अरे वा, खूप छान. पण तू बनवतो कायस? बाबा, तुम्ही पण आजोबांसारखे म्हातारे होणार म्हणून मी तुमच्यासाठी लाकडाचं ताट बनवतोय. म्हणजे तुम्ही आणि आजोबा एकत्र बसून जेवणार. राजूचं बोलणं ऐकून वडील आश्चर्यचकित झाले. राजूच्या आई वडिलांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी लगेचच आजोबांबरोबर नीट वागण्याचं वचन राजूला दिलं. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की थोरा मोठ्यांच्या शिकवणीतूनच आपण मोठे होतो, म्हणून त्यांचा नेहमी आदर केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं मग हा व्हिडिओ बघून? वृद्ध लोकांवर सहानुभूती दाखवणं हा समाजाचा एक चांगला घटक आहे की वाईट? आपण सगळेच वृद्ध होणार आहोत कालांतराने आणि वृद्धांकडे वेगळ्या दृष्टीने बघायचंय. अनुभवाचे ते मोठा साठा त्यांच्याकडे असतो. त्याच्यामुळे आपल्याला ज्या अनेक समस्या, अनेक प्रश्न पडतात त्याची उत्तरं निश्चित त्यांच्याकडे असतात आणि त्यांनी त्यांचं आयुष्य आपल्यासाठी खर्च केलेलं असतं. आपले आजी आजोबा, आपले पालक, हे आपण सुद्धा कालांतराने वृद्ध होणार आहोत. त्यावेळेस जर आपल्याला कोणी मान सन्मान दिला नाही तर आपल्याला कसं वाटेल? बरोबर आहे की नाही?
त्याच्यामुळे मोठ्या घरच्या जे वृद्ध असतील, आजी आजोबा, ह्यांचा नेहमी मान ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो की जे पेरता ते उगवतं. खरं तर मुलांसमोर आईवडिलांनीच जर का वृद्धांचा मान ठेवला किंवा आपल्या आईवडिलांचा मान ठेवला तर मुलं आपोआपच ते शिकणार आहेत की माझ्या लहानपणी माझ्या आईबाबांना मी त्यांच्या आईबाबांचा मान ठेवताना पाहिलेलं आहे, त्यामुळे मीही तेच करणार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समाजात वृद्ध एक घटक आहे. तो घटक म्हणजे वेगळा होणारा नाही आहे. तरी आजकाल खूप सारे परिवार वृद्धांना वृद्धाश्रमात व इतर स्थानी ठेवतात, कारण त्यांच्या सामान्य गरजाच पूर्ण होत नाही आहेत. तर मग ह्याच्याबद्दल वृद्धांना आपल्यासोबत ठेवणंच गरजेचं आहे की त्यांना वृद्धाश्रमात किंवा इतर जागांवर नेऊन सोडणं? नाही, शक्यतो आपल्या घरामध्येच असावेत. कारण जसं एका लहान मुलाला आपल्या आई वडिलांची गरज असते, त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी, त्याच्या आजारपणासाठी, त्याची रोजची भूक भागवण्यासाठी, जसं घरात कोणीतरी सबळ आणि सज्ञान हवं असतं, तशीच गरज वृद्धांनाही लागते. वृद्धांची बोलण्याची खूप गरज असते. त्यांच्याबरोबर रोज संभाषण करणं, जसं मुलं आहेत, नातवंड आहेत, तर तुम्ही आपल्या आजी आजोबांची रोज बोललं पाहिजे. काहीही असू दे, शाळेत काही घडलं, मित्रमैत्रिणींच्यात काय, आजी आजोबांना तुम्ही सांगू शकता, कारण त्यांना वेळ भरपूर असतो तुमचं ऐकायला. आई वडील बिझी असतात, नोकरीसाठी बाहेर जात असतात, तर नेहमी आजी आजोबा घरात असणं हे अतिशय चांगलं. आणि शक्यतोवर जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत ते असावेच घरामध्ये. आज थोडासा काळ बदललेला आहे. आज मुलांना आईबाबा कमी मिळतात, पण आजी आजोबा बऱ्याचदा उपलब्ध असतात. आणि असंही बऱ्याचदा दिसतं की एक वेळ आईवडिलांशी कम्युनिकेशन नसतं किंवा आईवडिलांशी संवाद साधता येत नाही, पण आजी आजोबांशी मात्र मुलं अगदी कम्फर्टेबली बोलू शकतात. आणि खरंच आईवडील रागावले तर आपल्याला मुलांना लपण्यासाठी एकच आडोसा असतो, तो म्हणजे आजी आजोबांच्या मागे. असंही बऱ्याचदा चित्र दिसू शकतं. त्यामुळे आजी आजोबा हे घरात असणं हे नेहमीच मजेशीर असतं आणि थोडासा एक वेगळा अनुभव असतो तो. वृद्धपण हा एक दुसरा बालपण मानला जातो, तर ते असं का असतं? बालपणी बघा, लहान मूल जेव्हा रडतं त्याला काहीतरी त्रास होत असतो, तो आपल्याला कळत नाही, तो आपल्याला त्यावेळेस समजत नाही. आई म्हणते त्याला तहान लागली असेल, मग तहान पाणी देतात, भूक लागली, परत रडलं, भूक लागली असेल. वृद्धांचंही अगदी असंच होतं. आणि कधीतरी लहान मुलं एखादं कंटाळा आला म्हणून रडतं, कोणच नाहीये त्याच्या आजूबाजूला, त्याला एकटेपणाच वाटत असतो. तसंच वृद्धांचं असतं की त्यांनाही थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायला द्यावं लागतं, कारण एका वेळेस दिलेलं पचत नाही, किंवा पाणी सतत, किंवा औषधं असतात त्यांची, त्यामुळे तहान लागते. कधीतरी बोलायलाच कोण नाही घरात म्हणून ते कंटाळतात, त्याच्यामुळे मग म्हणून ते चिडचिड करतात. तर त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांना कंपनी देणं. तुम्ही शाळेतनं घरी आलात, आजी आजोबांशी बोलात, थोडा वेळ संध्याकाळी थोडा वेळ आजी आजोबांशी खेळलात, मग बाहेर जाऊन खेळलात, ते खुश असतात. मग लहान मूल पण असंच असतं की थोडं त्याच्याकडे लक्ष दिलं की ते आनंदात असतं. तसं आजी आजोबांचं म्हणजे वृद्धांचं आहे घरातल्या. आता आपण एक पाहूया व्हिडिओ. एका बागेत एक विशाल चिक्कूचं झाड होतं. तिथे एक लहान मुलगा यायचा आणि तासनतास त्या झाडासोबत खेळायचा. कधी झाडावर चढायचा, कधी फांद्या तोडायचा, कधी झाडावरचे गोड रसाळ चिक्कू खायचा. पण जसजसा काळ सरत गेला, मुलाचं बागेत येणं कमी कमी झालं. असेच काही दिवस गेले. एके दिवशी पडलेल्या चेहऱ्यानी तो मुलगा बागेत आला. झाडाजवळ येताच झाडाने त्याला खेळायला बोलवलं. मुलगा म्हणाला, आता मी लहान मुलगा थोडीच राहिलोय. लोक मला असं झाडाबरोबर खेळताना पाहून काय बोलतील? आता मला खेळण्यांसोबत खेळायला आवडतं, पण खेळणी विकत घ्यायला माझ्याजवळ पैसे नाहीत. झाड म्हणालं, मित्रा, तुला द्यायला माझ्याकडे पैसे तर नाहीत, परंतु माझी फळं विकून तू खेळणी विकत घ्यायला पैसे मिळवू शकतोस. हे ऐकताच तो मुलगा हरखला. त्यांनी झाडावरचे सगळे चिक्कू तोडून सोबत घेतले आणि तो गेला. त्यानंतर झाड रोज त्या मुलाच्या येण्याची वाट बघत राहिलं. वाट पाहता पाहता दिवसांचे महिने आणि महिन्यांची वर्ष झाली. एके दिवशी झाडाने एका माणसाला जवळ येताना पाहिलं. त्याला पाहताच झाडाला अतिशय आनंद झाला. ते डोलायला लागलं, कारण हाच तो मुलगा होता जो झाडासोबत खेळायला यायचा. झाड त्या माणसाला म्हणालं, ये माझ्यासोबत खेळ.
तेव्हा तो माणूस म्हणाला, माझ्याकडे खेळायला वेळ नाही. माझं कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठी मला कमवायचं आहे, राहायला घर बांधायचं आहे. तू माझी मदत करू शकशील का? झाड म्हणालं, माझ्याकडे घर नाही तुला द्यायला, पण तू एक करू शकतोस, माझ्या फांद्या कापून तोडून तू घर बांधू शकतोस. झाडाचं हे बोलणं ऐकताच त्या माणसानी मागचा पुढचा विचार न करता पटापट झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या घेऊन तो निघून गेला. यावेळेस झाडाला आशा होती की तो माणूस त्याला भेटायला पुन्हा येईल, पण असं झालं नाही. परत सुरू झालं झाडाचं वाट पाहणं. खूप वर्षानंतर तो माणूस झाडाजवळ परत आला. आता तो म्हातारा झाला होता आणि थकला होता. तो येताच पाणावलेल्या डोळ्यांनी झाड त्याला म्हणालं, मित्रा, आता तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, फक्त हे सुकलेलं खोड तेवढं उरलंय. माणूस म्हणाला, मला आता काहीच नकोय. इथे थोडा वेळ शांतपणे बसू शकतो. असं म्हणून तो माणूस झाडाला टेकून बसला. झाडाला अश्रू आवरेनात. या गोष्टीतून आपल्याला ही प्रेरणा मिळते की झाडंही आपल्या आईवडिलांप्रमाणेच असतात, जे कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला खूप काही देतात. म्हणून झाडं नष्ट करू नका. व्हिडिओमध्ये जसं माणूस ते सारखं मागत राहतो, तसं खरंच झाडांनी त्याला दिलं पाहिजे होतं का? हो, झाडांनी म्हणजे निसर्गाचा हा नियमच आहे. निसर्ग स्वार्थ बघत नाही, हा माणसाचा स्वभाव आहे, निसर्गाचा नाही. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. झाडांनी बघ, तो परत नाही आला, मुलगा म्हणून लहान होता, त्याला खेळायला दिलं. थोडा मोठा झाला, त्याला सांगितलं की माझी फळं घे आणि बाजारात विक आणि तुला काय हवं ते खेळणं दे. म्हणजे किती उदार मन होतं त्या झाडाचं. जसा जसा तो मोठा होत गेला तसं तसं त्या झाडाने आपल्या परीने त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. सो निसर्ग जर आपण बघितलं तर तो आपल्याला देतच असतो. मानवाने हे शिकलं पाहिजे निसर्गाकडनं. देण्याची जी वृत्ती आहे ती चांगली वृत्ती ही शिकली पाहिजे. खरंच मॅडम जे म्हणाला त्याच्यावर एक कवितेच्या सुंदर काही ओळी आठवतात की वृक्ष उन्हात तापतो छाया तळी अंतरतो, माती वादळ झेलून फळे फुले वर्षावतं, अंग अंग जीवनाचा मोल न हे काही. म्हणजेच काय तर निसर्ग आपल्याला नेहमीच बऱ्याचशा गोष्टी देत असतो, पण माणूस मात्र बघितलं तर आपल्या स्वार्थासाठी बऱ्याचशा गोष्टी ओरबाडत असतो. म्हणजे माणसाने फक्त आपला स्वार्थ बघता कामा नये, तर संपूर्ण निसर्गाचा, संपूर्ण चराचर सृष्टीचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणून असं तुकाराम महाराज म्हणतात ना की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तो माणूस फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला गरज लागायची तेव्हाच तो झाडांकडे यायचा, आणि जेव्हा त्याला गरज लागायची नाही, त्याचे दिवस चांगले जात होते, तेव्हा तो झाडाकडे यायचा सुद्धा नाही. आणि झाड ते काहीच विचार करत नव्हतं, फक्त ते झाड देत होतं. तो यायचा, म्हणजे बोलायचा, झाड सुद्धा त्याच्याशी गप्पा मारायचा आणि त्याला जे काही लागेल ते आपल्याकडून मदत करायचा. म्हणजे माणसाकडे स्वार्थी वृत्ती आहे, निसर्गाकडे नाही. मुळीच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. आता तुम्ही सगळेजण शाळेत आहात, बरोबर आहे? तुम्ही शिकता कशासाठी? तर तुमचं काय उत्तर असू शकेल? आपल्याला एक चांगलं आयुष्य भेटावं याच्यासाठी आपण शिकतो. बरोबर आहे. आणखी कोणाचं वेगळं उत्तर? पुढचं भविष्य चांगलं होण्यासाठी. पण पुढचं भविष्य म्हणजे नेमकं काय? आपल्याला चांगली नोकरी मिळावी आणि आपले पॅरेंट्सनी तेवढे कष्ट घेतलेत ते आपण त्यांना डबल देण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे मी शिकतोय, हे शिकतोय कोणासाठी? की मी शिकते हे कोणासाठी? तर पुढे जाऊन मला चांगली नोकरी मिळावी. आणि नोकरी का मिळावी? तर पैसा कमवावा किंवा पैसा कमवता येईल म्हणून. पण खरंच विद्यार्जन म्हणजे विद्या मिळवणं आणि अर्थार्जन म्हणजे पैसे मिळवणं, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं? मला तर विद्यार्जन महत्त्वाचं वाटतं, कारण की आता एखादा व्यक्ती किंवा लहान मुलगा आहे, तो लहानपणी शाळेतच गेला नाही, कधी शाळाच बघितली नाही, शिकलाच नाही, आणि मोठा जाऊन एकदम ऑफिसर वगैरे बनायला इंटरव्ह्यू द्यायला गेला आणि त्याला त्या लेवलचे प्रश्न विचारले तर उत्तरच देता येणार नाही. म्हणजे जर आपण शाळा शिकलो, आपण ज्ञान प्राप्त केलं आणि कुठेही आपण कामासाठी घेतलं तर आपल्याला सहज घेतलं जाणार. म्हणजे जिथे विद्यार्जन आहे तिथे नेहमीच अर्थार्जन असणार. खूप छान.
बरोबर आहे. आणखी एक महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी थ्री इडियट्स बघितला असेल आणि त्यामधला तो रेंचो, त्याला काही पुढे जाऊन बनायचं नसतं, त्याला फक्त काहीतरी शिकायचं असतं आणि तो शिकता शिकताच काही भन्नाट करून जातो. एक आपल्याकडे छान संस्कृत सुभाषित आहे की विद्वंच नृपत्वंच नैवतुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणजे विद्वान आणि राजा यांची तुलनाच करू शकत नाही, कारण राजाला फक्त त्या देशापुरता मान असतो पण विद्वानाला मात्र सर्वत्र मान असतो. त्यामुळे विद्यार्जन हे महत्वाचं आहे. विद्यार्जन श्रेष्ठ की अर्थार्जन आणि का? विद्यार्जनाने नुसतं तुला ज्ञान मिळणार नाहीये, त्या व्यक्तीची पूर्ण सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे अर्थार्जन हा त्यातला पुढचा भाग आहे, तो आपोआप होणार आहे. अर्थार्जन जितकं त्याचा सर्वांगीण विकास होईल, जसं त्याचं ज्ञान वाढेल, स्वभाव बदलेल, जितका तो लोकांच्या साठी काम करणार आहे तेवढा त्याचा स्वतःची वाढ होणार आहे. त्यामुळे अर्थार्जन आपोआप होणार आहे. तर विद्यार्जन करताना माझा तरी नेहमी सल्ला असा असतो की अर्थार्जनाचा विचार करू नका. तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला जे आवडतं ते करा, म्हणजे ज्यातून तुम्हाला पुढे उत्तम विद्या प्राप्त होईल असं काहीतरी शिका. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण म्हणतो की पैशाची हाव कधी संपत नाही, पण आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते किंवा मगाशीच फिल्म बघितली की शेवटी कुठेतरी विश्रांतीची गरज असते आणि मग त्यावेळेला आपल्याला जाणीव होते की काहीतरी आपल्याला समाजासाठी करायचं राहिलंय. म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं एक छान उदाहरण देऊ शकतो की अल्फ्रेड नोबल सगळ्यांना माहिती असेल की ज्याच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पारितोषिक दिलं जातं. त्याने डायनामाइटचा शोध लावला, त्याने संशोधन केलं आणि त्यानंतर पैसा भरपूर मिळाला, पण त्याच्या कुठेतरी आयुष्याच्या शेवटी रिअलाइज झालं, त्याला कळलं की आपण जे केलंय ते मिसयूज किंवा चुकीचा उपयोग झालेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मग त्याने विचार केला की माझी जी काही संपत्ती आहे ती एका ट्रस्टला दान करून त्यातून संशोधनासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी जे जे काम करतात त्यांना काहीतरी दिलं जावं. यातून पुढे नोबेल पारितोषिक सुरू झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे बरेचसे आपल्या पण देशामध्ये असे अनेक उद्योगपती आहेत, विशेषतः टाटा घ्या किंवा बिर्ला घ्या, की ज्यांचे फक्त उद्योग समूहच नाही आहेत तर त्यांच्या सेवाभावी संस्था पण आहेत. आणि शेवटी अर्थार्जन करून सुद्धा किंवा विद्यार्जन आणि अर्थार्जन याहीपेक्षा समाजासाठी काहीतरी करणं, समाजातली माणसं मिळवणं, म्हणजे माणसं मिळवणं, आपल्याला माणसं जोडणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण आपले अनेक समाजसेवक बघा, मदर तेरेसा बघा किंवा बाबा आमटे बघा, आयुष्य जगले पण फक्त पैशासाठी जगले नाही, तर बऱ्याच जणांचे अश्रू घेऊन निघून गेले. हे महत्वाचं आहे. आपण आपल्या राहण्याची जागा बनवण्यासाठी झाडं तोडतो, तर मग ही चांगली गोष्ट आहे की वाईट? आता झाडं तोडण्याची आवश्यकताच नाहीये. आता खरंच सगळीकडे झाडांची संख्या खूप कमी झाली आहे, ती आपण वाढवली पाहिजे. आणि घरं बनवण्यासाठी अतिशय नवीन नवीन हे तयार झालेले आहेत वस्तू, जसं सिमेंट कॉन्क्रीट आहे, विटा आहेत. तर आता लाकडाचा वापरच बंद झालेला आहे जवळजवळ, आणि शक्यतो तो टाळावाच. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की जिकडे जिकडे सरस्वती आहे तिकडे लक्ष्मी नाही. ते एक खरं आहे. जिथे जिथे सरस्वती आहे, म्हणजे तुम्ही फक्त सरस्वतीची उपासना केली. पूर्वी कसं होतं की ऋषीमुनी हे ज्ञान द्यायचे, त्यांनी एक समाजाची विभागणीच केली होती की ऋषीमुनींकडे गुरुकुलात तुम्ही जायचं आणि तिथे शिक्षण घ्यायचं. मग गुरुकुलातनं शिक्षण पूर्ण घेऊन 18 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी परत यायचं आणि आपापल्या व्यवसायाला लागायचं. परंतु आताचा समाज असा नाहीये. त्याच्यामुळे आता चित्र बदललेलं आहे की जिथे सरस्वती आहे तिथेच लक्ष्मी आहे. ज्या देशांमध्ये शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे, जिथले नागरिक उच्च शिक्षित आहेत, त्या देशाचा आर्थिक विकास खूप झालेला आहे. त्याच्यामुळे आता भारतामध्ये सुद्धा शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आपला देश ह्याच कारणामुळे प्रगतीपथावर आहे. जे देश विकसित आहेत त्यांनी म्हणजे संशोधनासाठी आणि शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्यामुळे आजचा काळ जर पाहिला तर सरस्वती आणि लक्ष्मी
या दोन्ही वेगवेगळ्या नाही आहेत किंवा या दोन्ही परस्पर विरोधी नाही आहेत, तर आज बऱ्याचदा परस्पर पूरक दिसतात. कारण विकास आला की शिक्षण आलं आणि शिक्षण आला की आणखी विकास आला. म्हणजे दोघीही किंवा विद्यार्जन आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून आजकाल चालताना दिसत आहेत. आता आपण बालमित्रांनी बनवलेली व्हिडिओ क्लिप पाहूया. फार फार जुनी गोष्ट आहे ही. एका औषधांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडे एक गाढव होतं. व्यापारी गाढवावर सामान लादून शहरात जायचा आणि परतताना गाढवावर बसूनच यायचा. या रोजच्या श्रमानी गाढव बिचारं फार दुःखी झालं होतं. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, ये देवा माझा मालक बदल, मला दुसऱ्या कुणाकडे तरी कामाला ठेव, माझा मालक बदल देवा, माझा मालक बदल. विधात्याने समजावलं, अरे जे मिळालंय ना त्यात संतुष्ट रहा. पण गाढव विनवण्या करू लागलं, नाही देवा नाही, माझा मालक बदल देवा, माझा मालक बदल. परमेश्वरानी मग तथास्तु असं म्हटलं आणि अचानक गाढव वीट बनवणाऱ्याकडे काम करू लागलं. वीट बनवणारा तर गाढवाकडून दुप्पट मेहनत करून घ्यायचा. खूप सगळ्या वजनदार विटा लादून दिवसभर गाढवाला वीट भट्टीत फेऱ्या माराव्या लागायच्या. काही महिन्यांनी गाढवानी पुन्हा प्रार्थना केली, ए विद्यार्थ्या, हा नवा मालक माझ्याकडून लय काम करून घेतोय, माझ्यावर दया कर, माझा मालक बदल देवा. विधात्याने खेदानी त्याला सांगितलं, मी आधीही तुला सांगितलं होतं आणि आता परत सांगतोय, परिस्थितीला भिवू नकोस. पण गाढव काही ऐकेच ना. ते पुन्हा पुन्हा विधात्याला मालक बदलायला सांगू लागलं. परमेश्वरांनी गांभीर्याने गाढवाला सांगितलं, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण लक्षात ठेव ही तुझी शेवटची इच्छा पूर्ण केली जाईल. परमेश्वरांनी तथास्तु म्हणताच गाढव एका चामड्याच्या व्यापाराकडे काम करू लागलं. आपल्या नशिबावर अश्रू ढाळत गाढव स्वतःशीच बोलू लागलं, अरे देवा, मरणाचं काम आहे इथं, खायला पुरेसं मिळत नाही आणि वरून मार पण खायला लागतं वेगळाच. आणि एवढं करून शेवटी मेल्यावर हा मालक माझं चामडं सोलायला मागं पुढं नाही बघणार. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की अधिक लालसेनी अधिक दुःख मिळू शकतं. त्यापेक्षा आहे त्यात संतुष्ट राहिलेलंच बरं. आत्ताच्या युगात स्वार्थ आणि लोभ याच्यामुळे भ्रष्टाचार आणि अत्याचार वाढतोय आणि त्याची कारणं काय? मुळात स्वार्थ हा सगळ्यात मोठा दोष आहे. त्या स्वार्थामुळे भ्रष्टाचार वाढतोय. कारण मला जे मिळतंय त्यापेक्षा मला आणखीन पाहिजे, म्हणजे लोभ आला. आणि जे मिळतंय, मला जो पगार मिळतोय त्या पगारात मला समाधान नाही आहे. कारण मला अजून काही काही गोष्टी हव्यात ज्या माझ्या कुवतीच्या बाहेर आहेत. मग त्या मी कशा मिळवणार? मग मी भ्रष्टाचार करणार. साधं सोपं काम असेल त्याचं मी खूप वाढवून लोकांना सांगणार, त्याच्यातल्या अडचणी सांगणार आणि मग तसा तो भ्रष्टाचार करणार. आणि एका भ्रष्टाचारी व्यक्तीमुळे संपूर्ण समाज बिघडतो. कारण ज्याचं काम आहे तोही बिघडून जातो आणि तशीच कामं करणारेही ते बघून बिघडून जातात. त्याच्यामुळे भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली फार मोठी कीड आहे आणि त्यातून आपल्याला आपला देश बाहेर काढायचा आहे सगळ्यांना. आणि आपण मुलांनी सुरुवात केली पाहिजे की कोणालाही मी वाजवीपेक्षा जास्त ज्या कामाचा मोबदला मी देणार नाही. जे काम आहे त्याचा जो ठरलेला मोबदला आहे तोच देईन. माझं काम कितीही तातडीचं असो, कितीही महत्त्वाचं असो, मी आखलेल्या मार्गानेच जाईन. तर ह्या भ्रष्टाचाराला हळूहळू निर्बंध घालता येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्राचा एक तुम्हाला नियम माहिती आहे की जी गरज असते, ती गरज जी असते ती किंवा एखाद्या उपयोगिता ज्याला आपण म्हणतो ती उपयोगिता महत्त्वाची आहे. म्हणजे गरज आणि उपयोगिता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे अशी अवस्था आहे किंवा ओव्हरऑलच माणसाची अशी अवस्था आहे की सगळ्या गरजा कुठेतरी थांबू शकतात, पण पैशाची गरज अशी आहे की जिला कुठेही अंत नसतो. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त पैसा, आणखी हवा, आणखी हवा, आणखी हवा, आणि मग तो जास्तीत जास्त साठवून ठेवणं. म्हणजे अगदी आपण बघतो की बऱ्याचदा आपण बातम्यांमध्ये ऐकतो की स्विस बँकेमध्ये काळा पैसा जमा झालाय
आता काळा पैसा म्हणजे काय की बेहिशोबी मालमत्ता, की कुठेही तो पैसा जो आहे तो नुसता पडून राहतो, तो कुठेही सर्क्युलेशनमध्ये येत नाहीये. तर हे सुद्धा कधी कधी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. त्यामुळे भ्रष्टाचार रोखणं हे गरजेचं आहे. आणि आपल्यापुरती आपल्याला मिळत आहे बस झालं म्हणजे या बाबतीत. आणि खरं तर परत एकदा मगाचाच मुद्दा की विद्यार्जन आणि अर्थार्जन म्हणजे जास्तीत जास्त ज्ञान मिळालेलं कधीही चांगलंच असतं. पैसा काय शेवटी आपण काही पैसे खाऊन जगणार नाही आहोत. म्हणजे पैसे खाऊन जगणार नाही याचा अर्थ वेगळा आहे की पैसा आपल्याला प्रत्यक्ष खाता येणार नाहीये. जेवणाच्या ताटात जर का तुम्हाला पैसे सोनं चांदी आलं तर नाही खाऊ शकत, शेवटी अन्नच लागणार आहे. आणि म्हणूनच मला मिळतंय, माझ्यापुरती मिळतंय आणि माझ्याबरोबर सगळ्या समाजाला मिळालं पाहिजे याचा विचार करणं हा नेहमीच चांगलं असतं. सगळ्या समाजाला आता कसं मिळणार? मी एक काम करणार, मी माझी नोकरी करणार, पण जर मी उद्योजक बनले, जर तुमच्यापैकी उद्या कोणीतरी उच्च शिक्षण घेऊन उद्योजक बनलं तर काय होणार? उद्योग तुम्ही सुरू केल्यानंतर स्वतः बरोबर अजून आज 10 माणसं आहेत कामाला तुम्ही माणसांना म्हणजे तुम्ही लोकांना व्यवसाय मिळवून देताय. जसा जसा तुम्ही तिथे आता आपण लोभाचा विचार करूया की हो व्यवसाय माझा वाढवायचा आहे, माझा उद्योग मला वाढवायचा आहे, हा लोभ आहे, हा असावा, हा चांगला लोभ आहे. कारण त्याच्यामुळे माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांचीही प्रगती होते. समजा माझा व्यवसाय असा आहे की ज्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी होणार आहे, तर आपल्या देशाचाही विकास होतोय त्याच्याबरोबर. तर इथे समाधान मानू नये. थोडक्यामध्ये आपण जे म्हणतो की ठेविले अनंत तैसेची राहावे, मान्य आहे. ते अनंताने कसं ठेवलंय तुम्हाला, हातीपायी धड ठेवलंय, एक समाधान दिलेलं आहे, मान्य आहे. पण जेव्हा समाजाचा विचार करतो, तुम्ही जर उद्योजक बनलात तर तुम्हाला तुमचा उद्योग वाढवलाच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना तुमच्याबरोबर पुढे नेताय. तर इथे हा माझा उद्योग वाढवण्याचा, सन्मार्गाने योग्य मार्गाने वाढवण्याचा लोभ हा अतिशय चांगला. मी की नाही खूप खुश आहे, कारण माझे बाबा आता अमेरिकेला जाणार नाही. त्यांना नको आहेत तिकडचे पैसे. माझे बाबा हे बेस्टच बाबा आहेत. मीही त्यांच्यासारखी होणार. चला पळते घरी, वाट बघतायत ते. आपण भेटूया पुढच्या यंग तरंगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.